मी व्यवसायाने डॉक्टर आहे. बोला. आपण वासाने डॉक्टर आहे. जोडाक्षर आहे तुला नाही जमणार ते. आपण ते नंतर शिकू. हा सोपं शिकूया अगोदर. आधी तुम्ही बसा. काही घेणार का? चहा घेणार का? बोला. आधी तुम्ही बसा. काय खाणार? चाय घेणार? नाही तेव्हा हे बघ, नीट 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 लक्ष देऊ नाही. आधी बसा. काही घेणार का? हा आधी दात काढतोय. आपली सटकू नका. हसायचं असेल, दात काढायचं असेल, पहिले तू बोलून दाखव. ए भाई, प्रेमामध्ये माणसं 7 समुद्रा पार जातात. तुला साधं 4 लाईन बोलता येत नाही आणि हे सगळं शिकून आम्ही काय करणार? डॉलीबाईंच्या प्रेमात पडला तू, तर तू त्यांच्यासारखा वागला बोलला पाहिजे ना. काय गब्बर? हा बरोबर आहे. देवा, हे तसं तुला एकदम येणं जरा कठीण दिसतंय. आपण बेसिक पासून सुरुवात करूया. म्हणजे आपण ओठांचा वापर करून जी वर्णाक्षरं बोलली जातात ती आपण शिकूया अगोदर. ओके? तू काय बोलतो? आपल्याला काय पण कळत नाही. आपल्या भेजेमध्ये जात नाही. नीट बोल ना. हे बघ, नीट नीट लक्ष देऊन ऐक. प फ ब भ म प फ भ भ म. बोला. बो फो बो भो मो. आईला जमलं आपल्याला. हा जमतंय, थोडं थोडं जमतंय. हा आता टाळूंचा वापर करून जी वर्णाक्षर उच्चारली जातात त्याला तालव्य म्हणतात. म्हणजे उदाहरणार्थ ळ. हे पांडे, काहीतरी आपल्याला सोपा सांग ना. असं जडजड काय बोल नको ना. टाळू बिळू आपल्याला काय पण कळत नाही रे. आता एकदम सोपं शिकू. हा आपण म्हणजे न कधी वापरायचं आणि न कधी वापरायचं हे आपण बघूया. अरे हा, हे सोपं आहे. हे बघ ना, आपण जेवलो, पाणी पिल्ला. नाही नाही, हे आपण बरोबर आहे. पाणी नाही, पाणी. न नळातला, न बाणातला. तेच ते ना की बाणातला न आणि नळातला न. आपण जेवलो, पाणी पिल्ला. हा परफेक्ट. नाही रे, नाही देवा, नाही जमत आहे तुला. आपण काय बोलतो? आपण काय बोलतो भाई? हे सगळं सोड. तू डॉलीबाईकडे जा आणि डायरेक्ट बोल. हे बघा, आहे असं आहे, चलेगा क्या? तेव्हा सगळं चालतं ना भाई. नाही सत्या, त्या दुश्मनाने आपल्याला बंदूक चालवायला शिकवली, अरेला कार्य करायला शिकवलं ना. तसं प्रेमच आपल्याला ना चांगलं बोलायला शिकवणार आहे. हा, आपण नाही थकणार. ए पांडे, पुढे बोल. बोल पुढे. भाई मी काय बोलतो, आपल्याला ना जाम भूक लागले, आपण जर जेवण येतो. त्याला जो दे. तू ये पुढे बोल. पुढे बोल. पुढे नाही रे, पुढे. पुढे बोल. पुढे पुढे. मॅडम सांगा, आज तुम्ही काय खाणार? पिंकी मॅडम तुम्हीच सांगा, मी काय खायचंय ते. असं कसं मॅडम, तुम्हाला काय खावंसं वाटतं आज? मला ना गरम गरम कांदा पोहे खावेसे वाटतात. वा, कांदा पोहे. मॅडम म्हणजे गरमागरम कांदा पोहे बनवायला काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण आजच नेमकं घरातले पोहे संपले. बघितलंस? तर दुसरं काय बनवू का? तुला जे पाहिजे तेच बनव नेहमीप्रमाणे. गोडाचा शिरा, साजूक तूप, बेदाणे, चारोळ्या असं टाकून मस्त की. अजिबात कॅलरीज वाला काही बनवायचं नाही. आता मॅडम मी तुम्हाला एवढं सांगते, तुम्हाला काहीच आवडत नाहीये. मग उपमा बनवू? नाही नाही नाही, उपमा नको प्लीज. म्हणजे उपमा सोडून ना काहीही चालेल. मी काय म्हणतो, तुम्ही दोघी ठरवा काय करताय ते, आणि झालं की मला बोलवा, मग मी येतो. अरे पण आलोच. काय मॅडम, आता मी तुम्हाला एवढे मेनू सांगते, तुम्हाला काहीच आवडत नाही. आता मी काय बनवायचं? तुला जे पाहिजे तेच बनव, तेच सांगते मी मगच पासून. डॉली भाई, टेन्शन नॉट. गरमागरम कांदे पोहे. वाव, कांदे पोहे. तुम्हाला माझ्या मनातलं. अहो थांबलात काय, बोला ना.
मला पण ना हाच प्रश्न पडलाय की टार्झन बापूंना तुमच्या मनातलं कसं काय कळतं ना. पण टार्झन बापू बरं झाला तुम्ही मॅडमच्या आवडीचे कांदा पोहे घेऊन आलात ते. आणलं नसते ना तर आतापर्यंत त्यांनी माझं डोकं खाल्लं असतं. कांदा पोहे प्लेट मध्ये घाल. हा. तुम्ही कसं काय आलात? हा डॉली बाई सॉरी, ते दरवाजा उघडा होता ना, डायरेक्ट घुसलो आपण. त्याने दॅट्स ओके. बरं चल आपण हॉलमध्ये जाऊन बसू. हा. बसा. आता ना घर पण साऊंड प्रूफ करावं लागणार आहे मला. का हो? पिंकीमुळे किती जोरजोरात ओरडत असते. तिचा आवाज ऐकलाय तुम्ही ना? अख्ख्या एरियाला आपल्या कळलं असणार आहे. नाही 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 डॉली बाई, आपण काय पण ऐकलं नाही. आई शपथ सांगतो, आपल्याला माहितीये ना तुम्हाला ते पोहे आवडतात ते. आणि एक मेसेज द्यायचा होता तुम्हाला. कसला मेसेज? थोडे टायमाने म्हणजे 9:30 वाजता तुम्हाला फोन येणार आहे ना DS चा. कोण डीएस? DS म्हणजे डॉक्टर दीपक सरदेसाई नाही का, तुम्ही काल ज्यांना फायनल केला होता ते. आपण लगेच त्यांना इन्फॉर्म केला. ते तर रात्रीच्या रात्रीच तुम्हाला फोन करायला तयार होते. हा काही काय? हा मग आपण त्यांना सांगितलं 1 मिनिट थांबा, जरा धीर धरा. आमच्या डॉलीबाई आहेत ना, त्या एकदम शिस्तीच्या आहेत. तुम्हाला जर डॉलीबाईंवर इम्प्रेशन पडायचं असेल ना तर जर नीट टाइम घ्या, वेळ घ्या. नाही तर तुमचं डॉलीबाईंवर एकदम बेकार इम्प्रेशन पडेल ना. तुम्ही नक्की कोणाच्या बाजूने आहात? म्हणजे तुम्ही माझे मित्र आहात का त्यांचे मित्र आहात? सतत तुम्ही नुसती त्यांची बाजू घेऊन बोलताय माझ्याशी. त्यांची बाजू घेतली काय तुमची बाजू घेतली काय एकच ना. आता कसं तुमचं लवकर सेटिंग म्हणजे तुमचं आणि त्यांचं जमलं की मग तुम्ही दोघं एकच ना. आपल्याला तुम्ही दोघं सारखेच आहे की नाही. धन्य आहात तुम्ही देवा. माझ्या लग्नासाठी ना तुम्हीच जास्त उतावळे आहात. हे घ्या गरमागरम पोहे. पिंकी आपल्याला नको, आपण भरपूर खाल्लंय. तुमचं चालू द्या. आता DS चा फोन यायचा ना, आपल्याला जायला पाहिजे. हो थांबा ना, तुम्ही कुठे चाललाय? तर DS चा फोन येणार आहे त्याच्यासाठी तर तुम्ही थांबा ना, म्हणजे मला तेवढाच सपोर्ट होईल. मी पिंकी मला ना गरम कॉफी हवी आहे. हा चल. थांबा ना तुम्ही, मी काय बोलणार आहे त्या DS शी? तुम्ही माझ्या सपोर्टसाठी इथे थांबा. डॉली आपल्याला एक सांगा, आता आपलं ते पुस्तक तुमच्याकडे राहिलं होतं, तुम्ही ते पाहिलं का नाही की नाही? आपली पर्सनल गोष्ट म्हणून. मग आता आपली पर्सनल गोष्ट तुम्ही पाहिली तर तुम्हाला ते चूक वाटतं ना. तसं ही आता तुमची पर्सनल गोष्ट आहे ना. आपण इथे थांबलो तर आपली चूक नाही का? तुमचं चालू द्या, आपण येतो. हा देवा, ओ देवा, सिली देवा बस, तुला इथे बसायचंय. आता शांत, मी जे काय सांगतो ते नीट ऐक. तुला आता डॉलीबाईला DS म्हणून फोन करायचा आहे. सकाळी मी जे तुला जे शिकवलं आहे त्याप्रमाणे उच्चार स्पष्ट पाहिजे. आणि डॉलीबाईला जराही शंका येता कामा नये की तू म्हणजे देवाभाई तिला फोन करतोय. नीट शांतपणे सगळं बोलायचं, कळलं? ठीक आहे. आणि एकदम असा मोठा डॉक्टर आहे असा बोलायचा. हे बघ डॉलीबाई तिकडनं जे काय बोलतील त्याच्यावरची उत्तरं पांडे या कागदावरती लिहिल. ती वाचायची आणि तसाच बोलायचा. कळला? कळला. तू एवढी रेस्टलेस काय आहेस? काय झालं? कुठे काय? कोणी येणार आहे का? नाही म्हणजे कुणी येणार नाहीये. देवा आले होते ना, तर त्यांनी सांगितलं की आत्ता 9:30 वाजता ते डॉक्टर दीपक सरदेसाई आहेत ना, त्यांचा फोन येणार आहे. 5 मिनिटं राहिलेत. मला इतकं टेन्शन आलंय ना. किती मोठी सर्जरी असेल ना तरी मला असं होत नाही माहितीये. हे म्हणजे माय गॉड. देवा आला होता, त्यांनी तुला निरोप दिला, हे सगळं ठीक आहे. पण मुळात तू त्याला सांगितलंस का तुझ्या मनात काय फिलिंग्स आहेत ते? तुमच्या जनरेशनचं ना हेच मला कळत नाही. असं कुठल्याही रिलेशनशिप मध्ये असं पटकन आय लव्ह यू, आय लाईक यू असं म्हणायचं, अरे नाही जमत आम्हाला हे. त्यात काय प्रॉब्लेम आहे? आणि तसंही नेक्स्ट जनरेशनच्या ज्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या घ्यायला हव्यात ना. आता शिकव तू मला. बरं ऐक ना कबीर, तू प्लीज इथेच थांब ना. तू फोन येईल तेव्हा. म्हणजे असंच
मला सपोर्ट म्हणून, नाही तर मला काही सुचणारच नाही काय बोलायचं. मी आत्ताच म्हणालास ना पुढच्या जनरेशन कडून काहीतरी शिकायला पाहिजे. राईट राईट राईट. आय हेल्प यू. थँक्स. आपल्याला सगळं कळलं, पण आपण तुम्हाला परत परत सांगतोय, आपण डॉलीबाईन बरोबर बोलतोय तेव्हा तोंड देखला सुद्धा आपण त्यांच्याबरोबर खोटं बोलणार नाही. अरे पण भाई अरे नाही म्हणजे नाही, भले आपण दुसऱ्या नावाने बोलतोय त्यांच्याशी, पण आपण डॉलीबाईंशीच बोलतोय तेव्हा आपण त्यांच्या बरोबर फक्त खरं बोलणार आणि याबाबत आपण कुठली पण मांडवली करणार नाही. बर ठीक आहे भाई, तू म्हणशील तसं होईल बस. तू रेडी आहेस बाई? हा फोन लाव आणि पिकर. सी इट सिम्पल. त्यांचा फोन आला ना की कट करू का? कट कशाला, उचल ना. हा हॅलो. हॅलो अरे हॅलो 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 डॉक्टर मोनिका मॅडम. हा येस बोलतेय. डॉक्टर दीपक सरदेसाई का? येस 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 मी दीपक सरदेसाई. डॉक्टर मी तुम्हाला पूर्वीपासून ओळखतो. मला मोनिका मॅडम, एकतर तुम्ही अत्यंत प्रसिद्ध डॉक्टर आहात आणि एकूणच तुमच्या करिअर आणि कामामुळे डॉक्टर फील्ड मध्ये तुमचं फार मोठं नाव आहे. सतत तुमची कुठे ना कुठेतरी चर्चा होतच असते. ओ माय गॉड, रिअली? मी खोटं बोलतो? खोटं वाटतं का तुम्हाला? मी तुमच्याबद्दल बरीच माहिती मिळवलेली आहे. आपण मी सांगतो मग विश्वास बसेल ना. बघा, तुम्हाला ना डाएट लाडू खूप आवडतात. कोणी समजा दिलेली वेळ पाळली नाही तर ती तुम्हाला आवडत नाही. तुम्हाला श्रीखंड खूप आवडतं. बापरे, खूपच गोष्टी माहिती आहेत तुम्हाला माझ्याबद्दल. म्हणजे आता तुम्ही इतकं फ्रीली बोलता तर मी पण थोडस बोलते. बोला ना. म्हणजे माझे एक मित्र आहेत, म्हणजे माझे वेलविशर. कोण? त्यांचं नाव देवा आहे. हा, कोण देवा का? त्यांचा काय, त्याच्याबद्दल काय तुम्हाला? नाही म्हणजे त्यांनीच खर तर पुढाकार घेऊन हे सगळं घडवून आणलंय आणि म्हणून आपण दोघ जण बोलतो. मग तुम्हाला त्यांना थँक्यू बोलायला लागेल, कारण त्यांच्यामुळे. एक मिनिट प्लीज. डॉक्टर दीपक, मी जरा सांगू का काहीतरी? म्हणजे कसं आहे, मला ना लग्नात इंटरेस्टच नाही. म्हणजे असं आत्ता करण्यात इंटरेस्ट नाहीये. काय? हा, म्हणजे ना माझी आत्ता मानसिकताच नाहीये लग्न करण्याची. आय एम सॉरी, म्हणजे तुमचा उगीचच गैरसमज होऊ नये म्हणून. आणि म्हणजे तुम्हाला राग आला असेल तर? नाही. उलट तुम्ही इतक्या मोकळेपणाने बोललात हे आपल्याला मला आवडतं. आपण एक काम करूया. जर आपण पुढे बोलणी करावी असं तुम्हाला समजा वाटत असेल तर तुम्ही मला फोन करणार. म्हणजे नाही, असं काही हार्ड अँड फास्ट नाहीये. पण मोनिका मॅडम, मी तुम्हाला आज रात्री 9 पर्यंत वेळ देतो. मला 9 पर्यंत फोन करा. आणि फोन करणं समजा जमत नसेल तर तुम्ही मला मेसेज करा. मग आपण पुढे जायचं की नाही ते ठरवू. कट कर. आता बघू. लेट मी थिंक. बापरे, ते माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ तर घेणार नाही ना? नाही, तसे डॉक्टर दीपक सॉर्टेड वाटतात बोलण्यावरून. पण मग त्यांना काय उत्तर द्यायचं? तेही रात्री 9 वाजेपर्यंत काय करू? डॉलीबाई, दरवाजा उघडा दिसला, परत दिसलो. इट्स ओके. कॉफी? नाही डॉलीबाई, पण ते डबा न्यायला आलो ना कांदे पोह्यांचा. मला आमची अक्का माहितीये ना. तिचा माणसांवर जेवढा जीव आहे ना त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त तिच्या वस्तूंवर आहे. एखादी वस्तू जरी मिळाली नाही ना तरी तिचे 12 वाजतात आणि ती आपली 13 वाजते. ते बघितलंय मी. आणते डबा. डॉलीबाई, ते फोन आला होता का?
डीएस ते दीपक सरदेसाई यांचा? हो आला होता, पण असं फार काही बोलणं नाही झालं, असं 5च मिनिटं बोललो. मग काय झालं म्हणजे मीटिंग चांगली झाली ना मीटिंग? हा हो का? अच्छा. मग कधी भेटणार? नाही, असं जनरल गप्पा झाल्या, असं कधी भेटणार वगैरे असं काही नाही. अच्छा. हा. आवाज आवाज कसा होता? बरा होता ना? आवाज ठीकच असतो ना. अच्छा. मग काय डॉली भाई, हा फोन का डायरेक्ट डेटवर भेटणार? हो काही काय बोलताय तुम्ही, डेट वगैरे असं असं काही नाहीये. म्हणजे आज रात्री 9 वाजेपर्यंत त्यांनी वेळ दिलीये, मला त्यांना कळवायचंय. तर मग आता बघूया पुढे काय करायचं ते. आपण डॉली भाई थांबलात कशाला? बिंदास वा पुढे पुढे. हा डब्बा देते तुमचा. कसं डाव? हो असं काय करताय, कांदा पोहेचा डब्बा घ्यायला आला होता ना अक्का. हा 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 गरमागरम कांदे पोहे आणले होते, त्याचा डबा. हा, बरोबर. हा किचन मध्ये येता, हा. या ना देते. तुम्हाला काय नुसतं सांगणं इतकं सोपं आहे ना, मी नुसती मज्जा घेते. आणि तुम्हाला खरं सांगू का, मी जितका विचार करते ना तेवढा माझा गोंधळ उडतोय. अहो डॉली भाई काय तुम्ही पण, असे निर्णय घेताना विचार करायचाच नसतो. हा आपल्या दिलाचं ऐकायचं. हा टेन्शन नाही घ्यायचं डॉली भाई, आपल्याकडे ना एक जालिम उपाय आहे. कसला उपाय? हे बघा, काय करायचं, बाहेर जायचं, आकाशाकडे बघायचं आणि देवाचा, म्हणजे या देवाचा नाही हो, त्या देवाचा, वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद मागायचा. ते जो काही निर्णय देतील ना तो मान्य करून घ्यायचा, आशीर्वाद म्हणून. कसं कळणार आपल्याला? बस काय डॉली भाई, आपण आहोत ना. हा तुम्ही फक्त रेडी राहा. येतो. व्हॉट आर यू सेइंग कबीर? सिरियसली? हो, त्याला मॅम विषयी सगळी माहिती होती. म्हणजे बघ, तू मला सांग, मॅमची फेवरेट स्वीट डिश काय? एवढं नाही माहित बाबा. हेच तर मी सांगतोय. आपण मॅम बरोबर इतके दिवस एकत्र राहतोय, तरी आपल्याला मॅमच्या आवडीनिवडी वगैरे काहीच माहित नाही. पण त्या DS ला हे सगळं माहिती होतं. इतक्या डिटेल्स त्याला कशा काय माहिती कबीर? एक्झॅक्टली. बसला ना तुलाही सुखात धक्का? कबीर, डू यू रिअली थिंक की हे सगळं पॉझिटिव्ह घेण्यासारखं आहे? म्हणजे तुला ह्याच्यात काहीच गडबड नाही का वाटत आहे? झालं का तुझा पुन्हा सुरू? राधा, तुला कुठलीच गोष्ट अशी ट्रान्सपरंट दिसत नाही का? सगळ्यात काही ना काहीतरी डाऊट्स. नाही नाही, डाऊट असं काही नाहीये, फक्त मॅमची जरा काळजी वाटली म्हणून, बाकी काही नाही. बरं, तू खुश आहेस ना मॅम साठी? येस, ऑब्विसली. तुम्ही आता तरी सांगणार आहात का आपण काय करणार आहोत ते? तसं काय डॉली भाई, अहो त्या DS ची इच्छा आहे ना की तुम्ही त्यांना फोन करायचा म्हणून. तर तसं असेल ना तर तुम्हाला तारा तुटताना दिसेल. हा, आणि समजा नाही तारा तुटताना दिसला तर मेसेज नाही करायचा, बस. तुमचा विश्वास आहे या सगळ्यावर? हा म्हणजे काय, 100%. हा तिच्या आता आपण उत्साहाच्या भरात बोलून तर गेलो खरं, पण जर असं झालं नाही तर आई शपथ मोठा लोचा होईल. काय यार देवा, तू पण हा आपला गेम आपल्याच अंगावर उलटवणार का? माझ्या घड्याळात 9 वाजले, तुमच्या घड्याळात पण 9 वाजलेत का? हा 9 वाजले. म्हणजे 9 वाजलेत तरी अजून काही तारा तुटलेला नाही. म्हणजे तुमच्या सांगण्याप्रमाणे असं काही घडलं नाही, हे एक बरं झालं. डॉली भाई, तो बघा, तो बघा, तारा तुटताना दिसतोय. या करा करा, मेसेज करा. हाऊ इज दॅट पॉसिबल? ते तुम्ही म्हणता ना आपल्याला काय ते आपण इम्पॉसिबल, ते हा करा करा. तुम्ही पहिले DS ला मेसेज करा. थँक्यू.